गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो, आज आपण पुन्हा भेटत आहोत एक नव्या एपिसोडसहित, नव्या भागासहित, नव्या माहितीसहित. आत्तापर्यंत आपण म्हणजे बोलत आलो ग्रह तारे याबद्दल. भविष्यामध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह ताऱ्यांचा काय प्रभाव पडतो मनुष्य जातीवर, तर त्याबद्दल आपण बोलत आलो. ग्रह तारे भले आकाशमंडळात असो, पण त्यांचा प्रभाव हा मनुष्य जातीवर फार प्रगल्भतेने पडतो हे आपण जाणलं. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत न्यूमरोलॉजी शिकलो. म्हणजे न्यूमरोलॉजीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली अंकशास्त्राची. त्यानंतर त्यानंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला ग्रह कसे निर्माण झाले याबद्दल सांगितलं. तसंच त्यामध्ये आपण सूर्याबद्दलची माहिती समजून घेतली. सूर्य जरी तारा असला तरी आपण ग्रह म्हणून याच्यात ज्योतिषशास्त्रात तो कन्सिडर करतो. त्याच पद्धतीने आज आपण जाणणार आहोत दुसरा ग्रह म्हणजेच चंद्र. तसं म्हटलं तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, पण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला ग्रह म्हणून बघितला जातो. तर चंद्राबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. चंद्राच्या आधिपत्याखाली येईल ती म्हणजे रास आहे कर्क, ज्याचा चिन्ह आहे खेकडा. तर चंद्र हा ग्रहाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा या चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली येणारे जे मनुष्य आहेत तर ते चंचल असतात. हे कधी स्थिर नसतात. ह्यांचं बुद्धी अशी चंचल असते की क्षणात, आत्ता समजा तुमच्याशी बोलत असताना काही बोलत असतील तर क्षणात दुसऱ्याच विचार ते सुरू करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर हा अतिशय चंचल असतात. त्यांचं मन इतक्या क्विक सेकंदात दुसरीकडे जातं आणि ते त्या विषयाबद्दल ते बोलायला चालू करतात. हे एकदम दिसायला सुंदर असतात, कारण का चंद्र तुम्हाला तर माहिती पांढऱ्या रंगाचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहिणी नक्षत्र चंद्रामध्ये येतं. तर त्यामुळे चंद्र राशीच्या अंडर येणारे जे चंद्रग्रहाच्या अंडर येणारे जे काही राशी आहे तर त्या राशीचे व्यक्ती मोस्टली गोरी असतात. गौरवर्ण असतं त्यांचा. डोळे भुरे असतात असे, म्हणजे भुरे डोळे, आणि दिसायला सुंदर, हळवे असतात ही फार माणसं. यांना वाईट लवकर वाटतं. म्हणजे एखाद्याने त्यांच्यावर चिडले तर हे एकदम काही क्षणात लगेच रडायला चालू करतील, इतके हळवे असतात ते. तसंच ह्यांना राग लवकर येत नाही, पण आला तर फार म्हणजे कडक पद्धतीने येतो. पण हे लवकर शांत पण होतात, कारण का हीच चंद्राच्या अंडर जी काय रास आहे ती कर्क, तर ही जलतत्वाची रास पकडली जाते. जसं सूर्याच्या अंडर येणारी रास सिंह रास, तर ती अग्नितत्वाची आहे. तसंच जलतत्वाची ही चंद्राच्या अंडर येणारी राशी असतात. आणि चंद्राचं तत्त्व जे आहे ते जलतत्वाचं आहे. त्यामुळं हे फार अतिशय चंचल असतात. बोलण्यात एकदम माधुर्य असतं, म्हणजे इतके गोड बोलतील की समोरचा एकदम असा पिघळून जाईल, इतके गोड बोलतात ही लोक. परत अस्थिर असतात. ह्यांना फिरायची खूप आवडते असते. म्हणजे इतके जर तुम्ही बघितलं तर चंद्रग्रहाच्या अंडर येणारे जे काही रास आहे तर ती लोक जास्ती करून फिरतीवर असतात. म्हणजे सगळ्यात जास्ती ते परदेशात जाऊन येणारी लोक जे असतील ते चंद्राच्या अंडर असतील. तसेच हे फार म्हणजे सहल वगैरे ह्यांचं फार होतं. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर हे मोस्टली कर्क राशीची लोक हे जे आहेत तर ते दुधाचा व्यवसाय किंवा पांढऱ्या रंगाशी रिलेटेड व्यवसायात ते आढळतात. नोकरी याच्यात जर बघितलं तर हे शिक्षणाच्या ह्याच्यात आढळतील. तसेच ॲक्टिंग वगैरे क्षेत्रात तुम्हाला हे जास्ती करून दिसतील लोक. म्हणजे तसेच सौंदर्य प्रसाधनशी रिलेटेड ह्यांचे व्यवसाय असतात. आणि म्हणजे काय म्हणतात
शरीर वगैरे या आहेत त्याच्यात ते तुम्हाला सापडते. सांगायचं झालं तर चंद्र हा असा ग्रह आहे की फार म्हणजे फार एकदम हळवा असतो. ही लोकं जी असतात फार हळवी असतात, पण मनाने साफ असतात एकदम. हां, जर चंद्र ग्रह ह्यांच्या राशीत जर म्हणजे ह्यांच्या चंद्रग्रह जर समजा कधी हे झाला म्हणजे निचतेला गेला, नीच राशीत पडला, तर हे माणसं म्हणजे एकदम काय म्हणतात हळवी असली तरी ते सुद्धा राग करू शकतील. त्यांचं मन एकदम म्हणजे अस्थिर झाल्यामुळे ते भांडण करणार, कटकटी करणार आणि अमाप खर्च करणार, असं कर्ज घेऊन बसणार. तर चंद्रग्रह जर ह्यांचा खराब झाला चंद्रग्रह, तर हे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. ह्यांचं आरोग्य जर बघितलं तर चंद्राच्या जलतत्वाची रास असल्यामुळे हे जास्ती करून म्हणजे सडपातळ तुम्हाला दिसतील, जास्ती म्हणजे जाड नाही दिसणार. तर ह्यांना मोस्टली जर त्रास झाला तर म्हणजे आरोग्याविषयी जर कुठले त्रास असेल तर कफाचा त्रास यांना जास्ती होतो, सर्दी वगैरे येते. तसंच लघवीविषयी थोडा त्रास यांना असतो. चंद्राचा रंग जर बघितला म्हणजे चंद्रराशीच्या साठी लकी रंग तर पांढरा असतो. जसा सूर्यासाठी आपण तांबडा म्हणजे रक्ताचा जो कलर असतो तसा तो लाल रंग पकडतात. तसेच चंद्राच्यासाठीचा लकी नंबर आहे 2 नंबर. जसा सूर्याच्या ह्याच्यासाठी 1 नंबर आहे तसा ह्याचा 2 नंबर येतो. आणि कलर सांगितलं तुम्हाला. हां, चंद्राचा रत्न, भाग्यरत्न जे आपण म्हणतो, तर चंद्राच्या अधिपत्य येणाऱ्या खाली राशीसाठी मोती. हां, कारण का मोती कसं आहे ऑलरेडी ही रास चंचल रास म्हणजे चंद्र चंचल असतं, तर मोतीमुळं तो स्थिर राहतो असं ज्योतिषशास्त्रात म्हणलं जातं. तर ह्यांचे विरुद्ध म्हणजे आणि हां, सूर्याचं जर आपण काल मी सांगण्यात राहिलं तर सूर्याचा माणिक असतो, बरोबर. तर दुसरं म्हणजे ह्यांचं लकी नंबर सांगितला, लकी रंग सांगितलं तुम्हाला, तसेच लकी खडा सांगितला. हां, घातवार. आता घातवार कालच्या ह्याच्यात माझं म्हणजे आधीच्या एपिसोडमध्ये मला सूर्याबद्दल सांगायला आलं. सूर्याचा घातवार जो आहे तर तो आहे शनिवार आणि चंद्राचा जो घातवार आहे तो आहे बुधवार, असं आहे. तर ह्या वारी मोस्टली चंद्राच्या अंडर असणाऱ्यांनी मोस्टली बुधवारी कुठलंही शुभ कार्य करू नये आणि सूर्याच्या आधिपत्याखाली असणाऱ्या राशीचे लोकांनी मोस्टली शनिवारी कुठलं कार्य करू नये, असं म्हणजे शुभ कार्य करू नये असं त्यांनी करावं. महत्त्वाची कार्य जे काही असतील तर ते मोस्टली त्या दिवशी करू नये. तसंच चंद्र राशीचे लोकांना स्विमिंग खूप आवडतं. स्विमिंग चांगले उत्कृष्ट स्विमर असतात हे लोक आणि फिरायला जास्ती आवडतं. थंड हवेच्या ठिकाणी हे लोक जातात. ह्यांनी वाहन चालवताना जरा काळजी घ्यावी, कारण कसं आहे ह्यांना म्हणजे मन चंचल असल्यामुळे हे सुसाट वाहन चालवतात. त्यामुळे ह्या चंद्रग्रहाच्या अंडर येणाऱ्या राशीच्या लोकांनी शक्यतो वाहन सांभाळून चालवायचं, कारण का अपघात होऊ शकतो यांचा, असं आहे. आणि हे नम्रतेने वागणारे लोक असतात. मोस्टली यांना भांडण आवडत नाही, पण भांडण झाले तर फार मग हे कडाक्याने करतात, असं आहे. प्रेम अत्यंत मनापासून करतात, इतकं प्रेम करतात समोरच्यावर की म्हणजे त्या अंत नसतो असं. आणि मोस्टली सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी ही लोकं असतात. त्याचं शिष्टपणा यांच्यात नसतो, एकदम हायवे असल्यामुळं आणि मनमिळावू स्वभाव असतो यांचा. ह्या लोकांनी शिवशंकरांची उपासना जास्ती करून करायची. चंद्रग्रहाच्या अंडर येणाऱ्या राशीच्या लोकांनी शिवशंकराची उपासना करायची आणि पांढरं बेलाचं फूल भगवान भोलेनाथांना नावाचं. तसंच सूर्याच्या अंडर येणाऱ्या लोकांनी गायत्री मंत्राचा जप करायचा, सूर्याची उपासना करायची, असं हे आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सगळी ही माहिती दिलेली आहे. काही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा
अजून मी पुढं तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे अजून वेगवेगळ्या ग्रहांबद्दल. आज मी तुम्हाला चंद्राचं सांगितलं, यापूर्वी तुम्हाला सूर्याचं सांगितलं. सूर्य आणि चंद्र हे तसे म्हटले तर तारा आणि उपग्रह आहे. म्हणजे सूर्य तारा आहे तर चंद्र उपग्रह आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ते ग्रह म्हणून कन्सिडर केलं जातं आणि त्याप्रमाणे ती फळं देतात. तर सांगायचं झालं तर ज्योतिषशास्त्र अखंड आहे. जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. तर त्यांच्या महादशा पण आहे, याची माहिती मी तुम्हाला नंतर आहे. आत्ता मी जस्ट बेसिक माहिती प्रत्येक ग्रहाची देणार आहे. त्याच्या महादशा किती असतात, काय परिणाम देतात प्रत्येक ग्रहाची, ही तुम्हाला मी माहिती नंतर देणार आहे. तर थोडक्यात इथंच मी आता हा पार्ट संपवतो. पुन्हा भेटू आपण नव्या एपिसोडमध्ये नव्या ग्रहासह नवी माहिती तुम्हाला मी सांगेल. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. तुमचा दिवस हा चांगला जावं, पुढे येणारे दिवससुद्धा आणि आत्ताचा दिवससुद्धा. माझ्या चॅनलला तुम्हाला पुन्हा विनंती करतो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. काही जरी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी प्रयत्न करेल तुमच्या अडचणी सॉल्व्ह करायच्या. तर धन्यवाद, शुभरात्री, गुड नाईट.